शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे। त्यामुळे शासनाने जीडीपीच्या किमान 10% खर्च शिक्षणावर केला पाहिजे अशी मागणी कोल्हापुरात झालेल्या शिक्षण परिषदेत करण्यात आली। तसंच शैक्षणिक धोरण ठरवताना केंद्र सरकारने देशभरातील शिक्षक संघटनांसोबत समन्वय ठेवावा अशी अपेक्षा या परिषदेत व्यक्त करण्यात आली। वेळप्रसंगी शैक्षणिक क्षेत्र आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी देशव्यापी लढा उभारण्याचा इशारा या परिषदेत देण्यात आला। ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंटरी टीचर्स ऑर्गनायझेशनच्या वतीनं आज कोल्हापुरात शैक्षणिक परिषद आयोजित करण्यात आली होती। दरम्यान आज जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणावरील खर्च कमी केल्याबद्दल या परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। खरं तर शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे। शासनानं जीडीपीच्या 10% निधी शिक्षण क्षेत्रासाठी दिला पाहिजे अशी अपेक्षा या परिषदेत व्यक्त करण्यात आली। तसंच नवीन शैक्षणिक धोरण ठरवताना शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करावी, शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी भरीव निधी द्यावा, शाळाबाह्य कामं शिक्षकांवर लादू नये, जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्या आमदार जयंत आसगावकर यांनी केल्या। शिक्षणाचं भगवेकरण होत असल्याबद्दल कॉम्रेड अतुल दिघे यांनी चिंता व्यक्त केली। देशातील एकता आणि अखंडता टिकवण्याबरोबरच सर्वांना मोफत शिक्षण मिळण्यासाठी शिक्षक संघटनांनी प्रयत्न केले पाहिजेत। वेळप्रसंगी देशव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला। सलीम सागर, धनंजय पटनायक, रामन रेड्डी, रामामूर्ती स्वामी, उमेश कुमार सिंह, पूनम बिश्नोई, अतिउर रहमान, रमेश पवार, बाबूलाल झा, शालिग्राम पटेल यांनी मनोगत व्यक्त केली। प्रभाकर अर्डे, सुधाकर सावंत, उदय शिंदे, रघुनाथ कांबळे, बाबासाहेब लाड, SR पाटील, संजय पाटील, प्रमोद तौनकर, राजेंद्र पाटील यांच्यासह शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते।